नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन रेसिपी, डाळ तांदळाचे ॲप्पे. तर हे ॲप्पे लहान मुलांचे तर खूपच फेवरेट असतात आणि हे पौष्टिकसुद्धा असतात. तर इथे तुम्ही पाहू शकतात, मी 3 प्रकारच्या डाळ घेतलेल्या आहे: चणा डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ. ही डाळ मी 1 कप घेतलेली आहे आणि 2 कप मी हे इडलीचं तांदूळ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे हिरवे मूग असेल ना तर तेही तुम्ही घेऊ शकतात. आता हे तांदूळ आणि डाळीचं मिश्रण आहे ना, मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर मी त्याच्यात पाणी घालून आहे ना 5 तास भिजत ठेवलेलं. 5 ते 6 तास झाल्यानंतर आहे ना मी त्याला वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे वाटून घ्यायचे. हे डाळ तांदळाचं मिश्रण मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना त्याला असं 4 ते 5 मिनटं आहे ना असंच हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यात थोडीशी उष्णता निर्माण होते. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून आहे ना रात्रभर भिजत ठेवणार आहोत. आता सकाळी पाहिलं मी तर आपलं पीठ छान असं फर्मेंट झालेलं होतं. असं पीठ फर्मेंट झालं ना आपले ॲप्पे ना एकदम लुसलुशीत आणि मऊ होतात. माझं पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे ना मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर चला आपण बनवूया आता ॲप्पे. तर त्यासाठी मी ॲप्पे पात्र आहे ना स्वच्छ आधी धुवून घेतलेलं होतं. आता त्याच्यात थोडंसं तेल घालून आहे ना आपण ॲप्पे पीठही त्याच्यात घालून घेणार आहोत. आपली गॅसची फ्लेम आहे ना ही लोच ठेवायची. आता त्याच्यानंतर आपण आहे ना त्याच्यावरती झाकण ठेवून आहे ना 6 ते 7 मिनटं आहे ना लो फ्लेमवरती ते असंच वाफ काढून घेणार आहोत. हे आता तुम्ही पाहू शकतात, 5-6 मिनटानंतर हे किती छान असं आपलं ॲप्पे एका साईडने भाजलेत. आपण त्याला आहे ना दुसऱ्या साईडनेही भाजून घेणार आहोत. असं उलट केल्यानंतर आहे ना 2 ते 3 मिनटं आपण त्याला दुसऱ्या साईडनेही छान असं भाजून घेणार आहे. आता आपल्याला ॲप्प्यासोबत खाण्यासाठी ना एक वेगळ्या प्रकारची चटणी बनवायची. ही चटणी तुम्ही आधी खाल्ली असेल किंवा नसेल माहीत नाही. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या चटणीच्या रेसिपीला. तर इथे तुम्ही पाहू शकतात, मी 1 टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे शेंगदाणे, भाजकी डाळ, लसूण आणि थोडीशी चिंच. तर इथे मी कढईत थोडंसं तेल गरम करून त्याच्यात जिरे टाकले. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे, डाळ आणि लसूण आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना चटणीचा कच्चेपणा त्यात राहणार नाही. हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही भाजायचं. जर तुमच्याकडे ना लाल मिरची असेल ना तर तीही तुम्ही टाकू शकतात. मी इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे, पण लाल मिरची टाकली ना तर चव खूप छान येते. आता हे सर्व भाजल्यानंतर आहे ना आपण टोमॅटोसुद्धाही परतून घेणार आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात चिंच, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहे आणि बारीक वाटून घेतले. हे पाहू शकता तुम्ही. आता त्याला आपण तडका देणार आहे. त्याच्यासाठी मी कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी टाकली होती आणि अशा प्रकारे तडका दिलेला आहे. तर ही चटणी आपली तयार आहे. तुम्ही ट्राय करून पहा. तर तयार आहे आपले ॲप्पे आणि चटणी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.